छत्रपती मॉडेल, छत्रपती मॉडेल डबल याच्यासाठी की परत या टायटलचं, ह्या व्हिडिओचं टायटल परत आम समाजाच्या लक्षात येण्यासाठी छत्रपती मॉडेल हे उदयाला येत आहे. सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून छत्रपती मॉडेल या देशामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी येत आहे. काय येत आहे याचा बेस असा आहे की 16व्या 17व्या 18व्या शतकामध्ये जेव्हा मोगलांचा आणि ह्या विरोधकांचा आम समाजावर अन्याय वाढत चालला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एक मॉडेल तयार झालं आणि त्या मॉडेलने स्वराज्याची स्थापना केली आणि आम समाजातला नागरिक सुरक्षित झाला. त्याचप्रमाणे तदनंतर 18, 19, 20व्या शतकामध्ये 18व्या 19व्या शतकामध्ये गांधी मॉडेल, नेता सुभाषचंद्र मॉडेल आणि स्वातंत्र्य सैनिकाचं मॉडेल उदयाला आलं आणि त्यांनी अत्याचार करणाऱ्या इंग्रज सत्तेला देशाबाहेर केलं. आत्तासुद्धा या स्वातंत्र्यानंतर जो धुमाकूळ नजरेला येत आहे, राजकीय पक्षाच्या लोकांकडून धुमाकूळ येत आहे, कोणी याच्यातून सुटलेला नाही. जरी आज म्हणत असलं की गुजरात मॉडेल, पटेल गुजरात मॉडेल, भाजपाचं मॉडेल, पण भाजपाचं मॉडेल काही तुम्ही तयार केलेलं नाही. हे इतर पक्षातल्या भ्रष्टाचारांना घेऊन तुमच्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं मॉडेल असं काय आहे, तुम्ही काही तसं वेगळं काही केलेलं नाही. जरी तुम्ही म्हणत असाल की गुजरात मॉडेल आणि लोकांचं इन्कमिंग वाढत चाललं आहे, इन्कमिंगमध्ये सुद्धा 90% भ्रष्टाचारीच आहेत. त्यामुळे मॉडेल वगैरे आता विचारधारा, पक्ष, आयडिओलॉजी काही राहिलेलं नाही. त्यामुळे आम समाजातील नागरिकांनीच सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून येऊ घातलेल्या छत्रपती मॉडेलला साथ देण्याचं ठरवलं आहे. कारण आम समाजातला नागरिक भयभीत झाला आहे, घाबरलेला आहे. या राजकीय लोकांच्या, भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून तो मुक्तता चाहत आहे, संरक्षण शोधत आहे. त्यामुळे ह्या युगामध्ये जसे ते 2 मॉडेल घेऊन गेले तसं हे 3रं मॉडेल आलेलं आहे आणि हेच मॉडेल या देशातील आता 2029 पर्यंतचा रिझल्ट येणार आहे. कारण सैनिक समाज पार्टीचं मॉडेल ह्याला आम समाजातील करोडो जनता मान्य करत आहे, करोडो जनता येऊ पाहत आहे. यांच्या इन्कमिंग सारखं ते डायरेक्ट तुम्हाला इथं येऊन पैशाची भरमार करतील वगैरे नाही, पैशाची गरज अजिबात नाही. कारण छत्रपती मॉडेलने जसं सुरतवर आक्रमण केलं होतं, सुरतला लुटलं होतं, तसं गुजरात मॅडमला सुद्धा लुटण्यासाठी छत्रपती मॉडेल महाराष्ट्रातून उगमस्थान झालेलं आहे. महाराष्ट्रातून नाही झालं तर हे देश पातळीचं उगमस्थान आहे. कारण जरी भाजपाचं उगमस्थान मातृसंस्था RSS असेल तर या सैनिक समाज पार्टीची मातृसंस्था सैन्य दल आहे. सैन्य दलातला प्रत्येक सदस्य हा देशातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे, देशातून आलेला आहे. त्यामुळे हे मॉडेल एकदम भक्कम पाय रोवून उभा आहे आणि नक्की आम समाजातील करोडो जनता इनडायरेक्टली, डायरेक्टली या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये म्हणजे छत्रपती मॉडेलमध्ये जोडत चालली आहे आणि याचा दृढगामी परिणाम होणार आहे. परिवर्तन निश्चित होणार आहे. क्षणाक्षणाला आम्ही या लोकांना टार्गेट करत आहोत, म्हणजे त्यांचा कुप्रवृत्तीचा अभ्यास करत नाही, फक्त सुप्रवृत्तीचा, संस्कारित प्रवृत्तीचा सैनिक समाज पार्टीच्या मॉडेलमध्ये प्रवेश आहे. आणि ह्याच धर्तीवर हे छत्रपती मॉडेल या महाराष्ट्रातील, या देशातील राजकीय वातावरण स्वच्छ करणार आहे आणि ते छत्रपतीच्या पायावर समर्पित करण्यात येणार आहे.
त्यामुळे आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.